हरिओम. आज बुधवार 17 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. ऐकूया त्यांचे विचार. परमेश्वर आपल्याला खरोखरच हवाय का? आणि तो कशासाठी? बाकी एवढं कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको असं कसं होईल? तुम्हाला खात्रीने तो हवाय, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असं जरी असलं तरी त्यात वाईट काहीच नाही. त्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान. मोठ्या मोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलं नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्या उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवलं, परंतु भाऊ म्हणाला, बाळ तू अजून लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात 12 वर्ष घालवल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर नक्कीच अवलंबून नाही. ती एका तळमळीवर अवलंबून आहे. ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच. रामदासाने रामाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की, रामा, तुला मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्या वाचून जगणं मला अशक्य आहे. एवढं प्रेम, एवढं आपलेपणा, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो 2 पाऊल आपल्या जवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहमपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपलं मूल जवळ घ्यावंसं वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात ना. खरोखर भगवंताचं नाम हे मधला आडपडदा दूर करते. आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते. परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा. आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.